अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवूया मेथीचा पराठा। त्यासाठी लागणारं साहित्य ही मी 1 वाटी मेथी अगदी पानं काढून घेतलेले आहेत। हिला मी स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे। हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ आहे, लाल तिखट, मीठ, तेल, हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर थोडीशी चिरून, दही, जिरेपूड, धनेपूड, ओवा, पांढरे तीळ आणि पाणी। ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे, मी 1-2 तास भिजत घातलेली। ही मी मिक्सरला लावून त्यामध्ये मिक्स करणार आहे। आता आपण ही भिजवलेली डाळ मिक्सरला लावून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण मिरची 2 मिरच्या आहेत, या आलं लसूण आणि थोडासा ओवा टाकायचा आहे, चिमूटभर, आणि वरून थोडासा टाकायचा आहे ओवा। हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण ह्या डाळीची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण पीठ मळूया। आता हे मी 2 वाटी कणिक घेतलेलं आहे, यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे, अर्धी वाटी। आपण मिक्सरला लावलेली डाळ यामध्ये घालायची आहे। तुम्ही अशी डाळ भिजवून जर या धपाट्यामध्ये घातला की तर त्याची वेगळी एक टेस्ट येते। ही तुम्ही टीप लक्षात ठेवा। डाळीच्या पिठापेक्षा भिजवून घातलेल्या डाळीने पराठा खूप छान होतो। चवीनुसार लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, चिरलेली कोथिंबीर, थोडासा ओवा हा मी क्रश केलेला आहे, आणि यामध्ये दही घालायचं आहे। दही एक मी 4 चमचे घातलेलं आहे, आणि वरून थोडंसं तेल घालायचं आहे पीठ मळताना। पांढरे तीळ घालायचे आहेत, आवडीनुसार तीळ घाला, तुम्ही नाही घातलात तरी चालेल। आता आपण चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे यामध्ये। मग भाजी अगदी बारीक चिरायची आहे। बरोबर ही 2.5 वाट्या पिठाला 1 वाटीभर भाजी आहे। आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने। हात स्वच्छ धुवून कोरडे करून हे आपण मळायचं आहे पीठ, एकसारखं करून घ्यायचं आहे। यामध्ये लागल तसंच पाणी घालायचं आहे। मी डाळ भिजवून बारीक केल्यामुळे ह्यात पाणी जास्त लागणार नाही आहे। ते एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ मळून। याचा आपण एक गोळा तयार करायचा आहे। आता ही आपली मेथीच्या पराठ्याची कणिक तयार आहे। ही आपण आता 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता 10 मिनिटं झालेले आहेत, बघू शकताय पीठ खूप छान मऊ झालेलं आहे। आता आपण याचे पराठे लाटून घेऊया। आता आपण गोळा बनवून घेऊया। त्यासाठी थोडंसं हाताला तेल लावायचं आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा गोळा तयार करा, जसा तुम्हाला पराठा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही गोळा करा। एवढा छोटा गोळा करून घेतलेला आहे, तुम्ही साईज बघू शकता। असे मी सगळे गोळे करून घेणार आहे। एवढंच आकाराचा मी गोळा तयार करून घेणार आहे। आता आपले सगळे गोळे तयार झालेले आहेत। एवढेशा साहित्यात 12 गोळे तयार झालेले आहेत, म्हणजे तुमचे 12 पराठे होऊ शकतात। 2 वाट्या पीठ, अर्धी वाटी तांदूळाची पीठ आणि अर्धी वाटी चणा डाळ, यापासून इतकं 12 तुमचे पराठे होऊ शकतात। तर तुम्ही अवश्य करून बघा, एकदा नक्की ट्राय करा। आता मी पराठा लाटणार आहे। लाटून घ्यायचं आहे, हा कपड्यावरती थापायचा नाही आहे, असं पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। अगदी तुम्हाला हव्या त्या आकाराचा लाटा। तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठा गोळा बनवून घ्या।
असा मी पराठा लाटून घेतला आहे. आता आपण याला परतून तव्यावरती शेकून घेऊया. आता आपण पराठा तव्यावर शेकून घेऊया. त्यासाठी आपण तव्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे, मग आपला पराठा चिटकत नाही त्याला. सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. मी तवा आधीच गरम करत ठेवला होता आणि त्यावरती आपण हा पराठा टाकून घ्यायचा आहे. गॅस थोडासा मोठा करायचा आहे. त्याला आपण एका साईडने शेकून घेतल्यानंतर पलटवायचं आहे. परतवल्यानंतर मी त्याला लोणी लावणार आहे. लोणी लावून भाजणार आहे आम्ही. हे मी घरी तयार केलेलं आहे लोणी. हे लोणी लावून आणखीन परतून घ्यायचं आहे. दोन्हीकडून लोणी लागलेलं आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि छान झालेला आहे हा मेथी पराठा. तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता हा शेकून झालेला आहे. याला आता मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. अशा प्रकारे हा मेथीचा पराठा तयार झालेला आहे. हा दहीसोबत सॉससोबत खाऊ शकता. जर ही मेथी पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.